उशीर होण्याआधी किडनी वाचवणं तुमच्या हातात आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत खाडे. क्रॉनिक किडनी डिसीजवर पिंपरी, पुणे, महाराष्ट्र येथे आयुर्वेद उपचार देत आहे. मागील काही वर्षांपासून आमचा अनुभव असा आहे की रुग्ण ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतात त्यावेळेस बराच कालावधी उलटून गेलेला असतो. जनरली क्रॉनिक किडनी डिसीज डेव्हलप होत असताना म्हणजेच तयार होत असताना दोन महत्वाची कारणं प्रकर्षाने समोर येत आहेत. त्यापैकी पहिलं कारण की आपण व्यवस्थित न सांभाळलेलं आपलं ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन. बघा, ब्लड प्रेशर जर आपण खूप व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित उपचार करून जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर किडनीला इजा होण्याची शक्यता कमी आहे. तसंच आपल्या डायबिटीसचं पण आहे. साखरेचं प्रमाण, रक्तातली साखर जर आपण व्यवस्थित नियंत्रित करू शकलो तर किडनीला इजा होण्याची शक्यता कमी. पण हे वेळेत जर नाही सांभाळलं तर मग किडनीच्या तक्रारी ह्या पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ शकतात. आणि हो, जर समजा की किडनीला कुठंतरी त्रास होतोय असं आपल्या लक्षात आलं, हे कसं लक्षात येतं तर काही लक्षणं असतात. जसं हातापायांवर सूज येणं, भूक न लागणं, लवकर थकवा येणं, अशा स्वरूपाची काही लक्षणं. आणि मग किंवा लघवीला फेस येणं, मग आपण रक्ताची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि जर पहिल्याच टप्प्यात आपण किडनीला समजून घेऊ शकलो की किडनीला त्रास होतोय आणि आयुर्वेद उपचार करू शकलो तर निश्चित त्यामध्ये चांगले रिझल्ट्स आहेत. आम्ही आमच्या हिलवाई सुपर स्पेशालिटी किडनी केअर सेंटरमधून पिंपरी, पुणे येथून अशा भरपूर साऱ्या रुग्णांना ज्यांच्यामध्ये क्रॉनिक किडनी डिसीज हा वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. काही रुग्ण असे आहेत की ज्यांचे अजून डायलिसिस सुरू झालेले नाहीये, परंतु किडनीच्या ह्या तक्रारी वाढल्यामुळं त्यांचं क्रिएटिनिन असेल, युरिया लेवल असेल, हे वाढलेलं आहे, रक्ताचं प्रमाण कमी झालंय, GFR कमी झालेलं आहे. अशा रुग्णांना आपण ते परत नियंत्रित आणण्यासाठी आणि डायलिसिस पर्यंत जाऊ न देण्यासाठी काम करतोय. जे रुग्ण डायलिसिसवर ऑलरेडी आहेत त्यांचं डायलिसिस टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी आपण काम करतोय. त्यामुळं वेळेत उपचार घेणं, आहार नियंत्रित ठेवणं आणि अतिशय विचारपूर्वक अशी आयुर्वेदाची औषधं वापरणं. आयुर्वेदाची औषधं घेत असताना ती तज्ज्ञ आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडून घेणंच गरजेचं आहे. त्या अर्थाने आपण आपल्या सेंटरमधून जे आपल्या अभ्यासातून समोर आलेली औषधं आयुर्वेदाची रुग्णांना देतोय आणि अशा औषधांनी आपण किडनी आणि किडनीच्या तक्रारी कमी करण्यासाठी मदत करतोय. धन्यवाद.